तर चला आज आपण निघालेलो आहे पालीला. ही आपण आलेलो आहे पालीमध्ये आणि तुम्ही बघू शकता समोर कमान आहे मंदिराची आणि ही बाहेर भंडारा खोबरं विकणारी दुकान आहेत. तुम्ही इथनं घेऊ शकता. कमानीतून आतमध्ये गेल्यानंतर डावी साईडला पवनपुत्र हनुमान महाराजांची मूर्ती दिसते आपल्याला. लगेच उजव्या साईडला आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती दिसते. इथं आपण दर्शन घेतलंय आणि दर्शन घेऊन आपल्याला आतमध्ये जायचं आहे मंदिराकडे. आपण आलेलो आहे कमानीमधून आत आणि आतमध्ये आल्यानंतर तुम्ही बघू शकता हा आतमधील परिसर. फरशी पूर्णपणे भंडाऱ्याने पिवळी झालेली आहे. मंदिर बघू शकता तुम्ही हे आणि हा बघू शकता तुम्ही आतमधला परिसर. मित्रांनो, तुम्ही केव्हा पालीला आलता का नाही ते पण सांगा आपल्याला कमेंटमध्ये. आणि कोणाकोणाचं कुलदैवत पालीचे खंडोबा महाराज आहेत त्यांनी बी आपल्याला कमेंटमध्ये सांगा. आणि आपण आता एलकोट जय मल्हार म्हणून हा भंडारा आपण उधळलेला आहे. आता आपण आलेलो आहे मंदिराच्या पाठीमागच्या साईडला. पाठीमागच्या साईडून तुम्हाला मंदिर दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे बघा पूर्णपणे भंडाऱ्याने पिवळी झालेली फरशी आहे आणि तुम्ही ह्या साईडला बघितलं तर इकडं महादेवाचं मंदिर आहे.